हर हर महादेव। मित्रांनो, कालच बाबा केदारनाथची निघालेली पंचमुखी डोली उकीमठ पासून केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचलेली आहे आणि कालपासूनच बाबा केदारनाथचे कपाट हे भक्तांच्या दर्शनासाठी उघडलेले आहेत। माझ्यासारखे तुम्ही पण बाबा केदारनाथची यात्रा किंवा बाबाचे दर्शन करण्यासाठी उत्सुक असणारच। केदारनाथ हे भारतातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळ असल्यामुळे दरवर्षी लाखोच्या संख्येने भक्त हे बाबाचे दर्शन करण्यासाठी येत असतात। या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे, जसे की तुम्ही बाबा केदारनाथ मंदिरापर्यंत कसे पोहोचाल, केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचताना तुम्ही कोणकोणत्या ठिकाणाचे दर्शन घेऊ शकता, तसेच एकूण खर्च किती येणार आहे आणि रजिस्ट्रेशन, ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे। तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, जर तुम्ही बाबा भोलेनाथाचे भक्त असाल तर कमेंट मध्ये हर हर महादेवचा जयकारा जरूर लावा। बोला हर हर महादेव। मित्रांनो, तुम्ही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून केदारनाथला येत असाल, पण तुमची केदारनाथची यात्रा सुरू होते ती हरिद्वार पासूनच। तर पहिले आपण जाणून घेऊया हरिद्वारला आपण कसे पोहोचाल। जर तुम्ही हरिद्वारला ट्रेनने येत असाल तर हरिद्वारला रेल्वे स्टेशन आहे, जे की संपूर्ण भारतातून रेल्वेने जोडलेले आहे, त्यामुळे तुम्ही रेल्वेच्या माध्यमातून हरिद्वारला येऊ शकता। जर तुम्हाला हरिद्वार पर्यंत ट्रेन भेटत नसेल तर तुम्ही ऋषिकेश किंवा देहरादून पर्यंत बाय ट्रेनने येऊ शकता। जर तुम्हाला हरिद्वार, ऋषिकेश, देहरादून ह्याचे जर तिकीट भेटत नसेल तर तुम्ही बाय ट्रेनने दिल्ली पर्यंत येऊ शकता आणि तेथून तुम्हाला ट्रेन, बस किंवा प्रायव्हेट टॅक्सी अवेलेबल असतात, ज्याच्या माध्यमातून तुम्ही हरिद्वार पर्यंत पोहोचू शकता। जर तुमचा प्रवासाचा मार्ग बाय फ्लाईट असेल तर तुम्हाला देहरादूनच्या जॉली ग्रँड या विमानतळावर यावे लागेल आणि तेथून ऋषिकेशचे अंतर अवघे 30 किलोमीटर आहे। आता आपण जाणून घेऊया हरिद्वार पासून केदारनाथ पर्यंत कसं जायचं। हरिद्वार पासून केदारनाथ पर्यंत फक्त बाय रोडने जाऊ शकता आणि बाय रोडने जाण्यासाठी 4 ऑप्शन आहेत। त्याच्यातलं पहिलं ऑप्शन मध्येच बाय बस। हरिद्वार पासून केदारनाथ पर्यंत तुम्ही बसने जाऊ शकता, त्यासाठी तुम्हाला 800 ते 1000 रुपयापर्यंत भरपूर सारे बसेस मिळू शकतात। हरिद्वार पासून सोनप्रयाग पर्यंत जाण्यासाठी सकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये डायरेक्ट बस मिळतात, मात्र त्यानंतर सोनप्रयागला डायरेक्ट जाण्यासाठी अतिशय कमी प्रमाणात बस असतात। तेच जर तुम्ही ऋषिकेश वरून प्रवास करत असाल तर तुम्हाला ऋषिकेश वरून बस स्टॉप वरून केदारनाथला जाण्यासाठी डायरेक्ट बस मिळते। दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजेच शेअरिंग टॅक्सी। हरिद्वार पासून केदारनाथ पर्यंत भरपूर सारे शेअरिंग टॅक्सी सकाळी 9 पर्यंत भेटतात आणि याचे भाडे पर पर्सन 1000 ते 1200 रुपयापर्यंत असते। तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजेच प्रायव्हेट टॅक्सी। जर तुम्ही ग्रुपमध्ये प्रवास करत असाल तर तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी भाड्याने करून केदारनाथ पर्यंत पोहोचू शकता। 5 सीटर टॅक्सीचं एका दिवसाचं भाडे साधारण 5000 रुपये, तर 7 सीटर टॅक्सीचं भाडे 6 ते 7000 रुपये पर डे साठी असतो। जर तुम्ही प्रायव्हेट टॅक्सीने प्रवास करत असाल तर त्याचा एक फायदा असतो की तुम्ही रस्त्यामध्ये कुठेही किती वेळा थांबू शकता, पण तेच जर तुम्ही बसने किंवा शेअरिंग टॅक्सीने प्रवास करत असाल तर रस्त्यामध्ये 1 ते 2 ठिकाणी थांबवतात। चौथा ऑप्शन आहे तो म्हणजेच बाईक किंवा स्कूटी। जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर किंवा 2 व्यक्ती प्रवास करत असाल तर तुम्ही हरिद्वार वरून भाड्याने बाईक किंवा स्कूटी घेऊ शकता। बाईक किंवा स्कूटीचा एका दिवसाचं भाडे 1000 ते 2000 रुपये पर्यंत आहे, मात्र पेट्रोलचा खर्च तुम्हाला स्वतःला करावा लागेल। जर तुम्हाला बाईक किंवा स्कूटी भाड्याने घ्यायची असेल तर तुम्हाला हरिद्वार रेल्वे स्टेशनच्या बाजूला भेटून जातील। हरिद्वार पासून केदारनाथ पर्यंतचा प्रवास तुम्ही सकाळी लवकर 4 ते 7 वाजेपर्यंत करा, त्यामुळे तुम्ही संध्याकाळपर्यंत सोनप्रयाग पर्यंत पोहोचू शकाल। हरिद्वार पासून सोनप्रयाग पर्यंत डिस्टन्स साधारण 232 किलोमीटर आहे। हरिद्वार पासून 20 ते 25 किलोमीटर पुढे गेल्यावर योग नगरी ऋषिकेशला पोहोचाल आणि ऋषिकेशला फिरण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत। ऋषिकेश मध्ये तुम्ही राम झुला, लक्ष्मण झुला, सीता झुला, त्रिवेणी घाटावरील गंगा आरती, 13 मजली मंदिर आणि तसेच ऋषिकेशची रिव्हर राफ्टिंग आणि बंची जम्पिंग भरपूर प्रसिद्ध आहे, पण त्यासाठी तुम्हाला एक पूर्ण दिवस द्यावा लागेल। ऋषिकेश पासून 70 किलोमीटर पोहोचल्यावर तुम्ही देवप्रयागला पोहोचता। देवप्रयागला भागीरथी नदी आणि अलकनंदा नदी यांच्या संगमातून पवित्र गंगा नदीची उत्पत्ती झालेली पाहायला मिळेल। देवप्रयाग पासून पुढे गेल्यावर तुम्हाला 4 धामचे संरक्षक मानली जाणारी माता धारी देवीचं मंदिराचं दर्शन करता येईल। थोडे पुढे 20 ते 25 किलोमीटर वर गेल्यावर तुम्हाला रुद्रप्रयाग मध्ये मंदाकिनी नदी आणि अलकनंदा नदीचा संगम पाहायला मिळतो। रुद्रप्रयाग पासून पुढे गेल्यावर तुम्हाला कुंड नावाचं गाव लागेल। कुंड गावाजवळ तुम्हाला 2 फाटे लागतील, एक राईट साईडला गेला तर तुम्ही तुंगनाथ मंदिरापर्यंत पोहोचाल, तेच जर तुम्ही डाव्या साईडला गेला तर तुम्हाला हा रस्ता केदारनाथ मंदिरापर्यंत जाईल। कुंड गावापासून डाव्या साईडला तुम्ही थोडं पुढे आल्यावर तुम्ही गुप्तकाशी पर्यंत पोहोचाल। गुप्तकाशी हे ठिकाण आहे जेथून तुम्हाला हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध आहे। जर तुम्ही हेलिकॉप्टरने प्रवास करत असाल तर तुम्ही गुप्तकाशीला रूम घेऊन राहू शकता आणि हेलिकॉप्टरचे तिकीट तुम्ही ऑनलाईन दिलेल्या वेबसाईट वरून बुक करू शकता। गुप्तकाशी पासून थोडं पुढे आल्यावर तुम्ही फाटा या ठिकाणी पोहोचाल। इथे सुद्धा हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध आहे, जो की तुम्हाला केदारनाथ मंदिराच्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचू शकेल।
फाटापासून तुम्ही पुढे आल्यावर तुम्हाला रामपूर आणि सीतापूर लागेल। या दोन्ही ठिकाणी पण तुम्ही रूम घेऊन राहू शकता। रामपूर आणि सीतापूर पासून थोडे पुढे आल्यावर तुम्हाला सोनप्रयाग हे ठिकाण लागेल, जो की तुमच्या प्रवासाचं शेवटचं ठिकाण असेल। तुम्ही टॅक्सी, बस किंवा प्रायव्हेट टॅक्सीने कोणत्याही वाहनाने जर प्रवास करत असाल तर ते हे वाहन तुम्हाला सोनप्रयाग पर्यंतच सोडेल। जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने प्रवास करत असाल तर तुम्हाला रामपूर, सीतापूर आणि सोनप्रयाग या तिन्ही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। मित्रांनो, तुमचा पहिला दिवस हा बसमध्ये प्रवासामध्ये जाईल, त्यामुळे तुम्हाला पहिली वस्ती आहे सोनप्रयाग फाटा गुप्तकाशी, जिथे तुम्हाला रूम मिळेल तिथे तुम्ही स्टे करू शकता। सोनप्रयाग मध्ये राहण्यासाठी तुम्हाला कुठे 3 स्टार 4 स्टार सारखे हॉटेल उपलब्ध नाही, तिथे सगळेच हॉटेल नॉर्मल प्रकारचे आहेत। सोनप्रयाग मध्ये लिमिटेड हॉटेल उपलब्ध असतात, त्यामुळे तुम्हाला सोनप्रयाग मध्ये जर रूम उपलब्ध नसेल तर तुम्ही सोनप्रयागच्या 2 किलोमीटर अगोदर सीतापूर या ठिकाणी तुम्ही रूम घेऊ शकता। परंतु मे जून मध्ये केदारनाथ यात्रेला मोठ्या प्रमाणात भक्तजन येत असतात, त्यामुळे ह्यावेळी भरपूर प्रमाणात गर्दी पाहायला मिळेल, त्यामुळे इथे रूम भेटणे अतिशय अवघड जाते। जर तुम्हाला सोनप्रयाग किंवा सीतापूरला जर रूम भेटत नसेल तर तुम्हाला तिसरा ऑप्शन आहे ते म्हणजे गुप्तकाशी किंवा फाटा, जो की सोनप्रयाग पासून 30 किलोमीटर अगोदर आहे। जर तुम्हाला सोनप्रयाग किंवा सीतापूरला रूम भेटत नसेल तर तुम्ही फाटा किंवा गुप्तकाशीला रूम घेऊन राहू शकता। सोनप्रयाग किंवा सीतापूर मध्ये तुम्हाला रूम साठी 3 ते 4 हजार रुपये द्यावे लागतील, तेच तुम्हाला गुप्तकाशी किंवा फाट्यासाठी 1000 ते 1200 रुपयापर्यंत रूम मिळेल। हे डिपेंड अपॉन असते क्राऊडवर, जर क्राऊड कमी असेल तर अजून थोडी कॉस्ट कमी होऊ शकते। दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन चेकिंगच्या लाईन मध्ये राहावं लागेल, कारण रजिस्ट्रेशन चेकिंगची लाईन साधारण 2 ते 3 किलोमीटर एवढी लांब असते, त्यामुळे तुम्ही सकाळी लवकरात लवकर उठून लाईन मध्ये राहून रजिस्ट्रेशन चेक करून घ्या, ज्यामुळे तुमच्या पुढच्या यात्रेचा टाइम जास्त डिले होणार नाही। सोनप्रयाग पासून ते गौरीकुंड यामधील अंतर 5 किलोमीटर आहे, ज्याचा प्रवास तुम्हाला लोकल बेलर किंवा शेअर टॅक्सीने करावा लागेल, ज्याचे भाडे साधारण 50 ते 70 रुपये एवढे आहे। ही टॅक्सी तुम्हाला गौरीकुंड पर्यंत सोडेल आणि गौरीकुंड हे जे ठिकाण आहे जेथून तुमची पायी ट्रॅकिंगची सुरुवात होते, जो की साधारण 22 ते 24 किलोमीटर आहे। जर तुम्ही गौरीकुंडला संध्याकाळपर्यंत पोहोचत असाल तर तुम्हाला इथे राहण्यासाठी रूम सुद्धा मिळू शकतात, ज्याचं भाडं साधारण 2 ते 3 हजार रुपयापर्यंत असेल। गौरीकुंड पर्यंत ज्यावेळेला तुम्ही ट्रॅकिंग सुरू कराल तेव्हा तुमच्यासोबत एक काठी जरूर ठेवा, कारण ही काठी ट्रॅकिंग करताना सगळ्यात जास्त उपयोगी ठरणार आहे। समजा तुम्ही तुमची पदयात्रा सकाळी 7 ते 8 वाजता सुरू केली तर तुम्ही आरामात संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचू शकता, परंतु हे तुमच्या पायी चालण्याच्या स्पीडवर अवलंबून आहे। मित्रांनो, जर तुम्हाला पायी ट्रॅकिंग करायला जमत नसेल तर तुमच्याकडे घोडा, पिठू आणि हेलिकॉप्टर यांचे ऑप्शन सुद्धा आहेत। जर तुम्ही हेलिकॉप्टरने प्रवास करत असाल तर तुम्हाला 3 ठिकाणांवर हेलिपॅडची व्यवस्था आहे। पहिला म्हणजे गुप्तकाशी, दुसरा फाटा आणि तिसरा म्हणजे सीतापूर। तुम्ही या तिन्ही ठिकाणावरून हेलिकॉप्टरने पोहोचू शकता, जो की तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये केदारनाथच्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचवेल। मात्र तुम्हाला हेलिकॉप्टरचे बुकिंग ऑनलाईनच करावे लागेल, ह्याचे साधारण राऊंड ट्रिपचे भाडे 7,500 रुपये द्यावे लागतील। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे घोडा किंवा खच्चर, ह्याचे साधारण 4 ते 5 हजार रुपये द्यावे लागतील। आणि तिसरा ऑप्शन आहे ते म्हणजे पिट्टू, ह्याचे भाडं साधारण 4 ते 8 हजार रुपयामध्ये असू शकेल, कारण हे तुमच्या वजनावर डिपेंड असतं। केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी चौथा ऑप्शन आहे ते म्हणजे पालखी। यासाठी तुम्हाला एका साईडचे 8 ते 9 हजार रुपये द्यावे लागतील। दुसऱ्या दिवशी तुम्ही संध्याकाळपर्यंत केदारनाथ मंदिरापर्यंत संध्याकाळी पोहोचू शकता आणि इथे पोहोचल्यावर तुम्हाला राहण्यासाठी 3 ऑप्शन आहेत। पहिला ऑप्शन आहे ते म्हणजे JNVNच्या रूम, ज्या की तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि यासाठी तुम्हाला एक बेड साधारण 800 ते 1000 रुपयापर्यंत मिळू शकते। मे आणि जूनच्या सीझनच्या वेळी हा सर्वात चांगला ऑप्शन असतो। दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे टेंट, यासाठी तुम्हाला 1000 ते 1200 रुपये एका रात्रीसाठी द्यावे लागतील। आणि तिसरा ऑप्शन मध्ये सर्वात महागडा म्हणजे हॉटेल, यासाठी तुम्हाला 8 ते 10 हजार रुपये मोजावे लागतील। परंतु केदारनाथ मंदिरामध्ये जास्त हॉटेलचे ऑप्शन नाहीत, त्यामुळे क्राऊड मध्ये इथे रूम शोधणं भरपूर अवघड जाते। मित्रांनो, तुम्ही केदारनाथ मंदिरापर्यंत संध्याकाळी 7च्या अगोदरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, कारण केदारनाथ मंदिराजवळ संध्याकाळी भव्य आरती असते, ती तुम्ही अजिबात मिस करू नका।
दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून बाबा केदारनाथचं दर्शन घ्या आणि त्यानंतर ह्या 4 ठिकाणांना अवश्य भेट द्या। त्यातील पहिलं आहे ते म्हणजे केदारनाथ मंदिराच्या पाठच्या साईडला असणारं अमृतकुंड, दुसरं आहे ते म्हणजे रेतस कुंड, तिसरं आहे ते म्हणजे आदि शंकराचार्यांची समाधी आणि चौथं आहे ते म्हणजे बाबा भैरवनाथाचं दर्शन। असं सांगितलं जातं की बाबा भैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतरच तुमची केदारनाथची यात्रा पूर्ण होते। तर ह्या 4 ठिकाणांना अवश्य भेट द्या। मित्रांनो, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला अवश्य दाबा, त्यामुळे तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बोला हर हर महादेव।